समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सेमी इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, व्याख्याते, सिनेकलाकार, होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा सादरकर्ते, प्रसिद्ध अभिनेते संदीप कुडचीकर यांनी केलेले प्रबोधन हे केवळ भाषण न राहता उपस्थितांसाठी मनाला भिडणारा अनुभव ठरला. त्यांनी आपल्या सहज ओघवत्या व रांगड्या शैलीतून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्याशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या कुडचीकर यांनी काही विनोदी प्रसंग, कथा व उदाहरणे देत आपल्या विनोदी सादरीकरणाने बाल विद्यार्थी, महिला पालक यांच्यासह उपस्थितांना हसून हसून बेजार करीत आपल्या खास शैलीत उपस्थितांचे प्रबोधन केले. भावनिक प्रबोधन करताना त्यांनी आई वडील आणि मुलांमधील नातेसंबंधांवर विशेष भर दिला. आजच्या धकाधकीच्या जीवनात पालक व मुलांमधील संवाद कमी होत चालल्याची खंत व्यक्त करत मुलांच्या आयुष्यात गुणांपेक्षा माणुसकी अधिक महत्त्वाचे आहे हे त्यांनी ठळकपणे सांगितले. तसेच आयुष्यातील बापाचे महत्त्व सांगताना अनुभवपूर्ण मनाला भिडणारे संवाद व भावनिकतेला साथ घालणारे बाप गीत गायले. यावेळी संपूर्ण सभागृह भावुक झाले. अनेक पालक, महिला व बाल विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले तर काहींना हुंदके आवरता आले नाहीत. यावेळी अनेक शिक्षिका देखील भावनिक झाल्या होत्या. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत हृदयस्पर्शी ठरला. शैक्षणिक प्रबोधनात त्यांनी बदलती शिक्षण पद्धती, मोबाईल व तंत्रज्ञानाचा अतिरेक, संस्काराधिष्ठित शिक्षणाची गरज यावर परखड भाष्य केले. केवळ गुणांवर आधारित शिक्षण न देता संस्कार, शिस्त, नैतिक मूल्ये व आत्मविश्वास या घटकांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. मोबाईलचा अयोग्य वापर लहान मुलांच्या मनावर कसा परिणाम करतो याबाबत पालकांना सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले. मुलांचा अभ्यास आणि कला, क्रीडा, वक्तृत्व यांसारख्या कलागुणांचा समतोल साधणे आवश्यक आहे असे सांगत प्रत्येक मूल वेगळे असते आणि त्याची क्षमता ओळखून त्याला प्रोत्साहन देणे ही पालक व शिक्षकांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या मुलाला सर्व काही आले नाही तरी चालेल, पण तो प्रामाणिक, संवेदनशील आणि संस्कारक्षम नागरिक झाला पाहिजे हा संदेश उपस्थितांच्या मनावर खोलवर ठसा उमटवणारा ठरला. एकूणच संदीप कुडचीकर यांचे भावनिक व शैक्षणिक प्रबोधन संस्कारांची शिदोरी देणारे, आत्मपरीक्षण घडवणारे आणि भविष्यासाठी दिशा दाखवणारे ठरले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करिश्मा शिकलकर यांनी केले. पाहुणे परिचय शुभांगी मगदूम यांनी करून दिला. हस्तलिखित संपादकीय मनोगत दीपाली माने यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन सोफिया पठाण व राणी किनीकर यांनी केले तर आभार स्नेहल जाधव यांनी मानले. यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे, विश्वस्त अशोक चौगुले, संचालक महावीर वटारे, संभाजी सूर्यवंशी, अजय चौगुले, धनंजय पाटील, संचालिका सौलीना चितळे, सचिव मानसी हाके, विभाग प्रमुख सोमनीशा पाटील, आजीव सदस्य यमार पाटील, मुख्याध्यापक संजय मोरे, प्राचार्य सुरेश शिंदे, उपमुख्याध्यापक विजय तेली, केंद्र समन्वयक सागर कदम, मुख्याध्यापक शंकर बल्लाळ, कराटे प्रशिक्षक दिलावर डांगे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाप झटत असतो, काळजाचं पाणी करत असतो, हाडाची काढ करत असतो आणि चांगल्याचं सांगणं तुमच्या चरणावर ते जे घालत असतो तो बाप तुमच्या मनामध्ये हृदयात सुद्धा कळत जाऊन त्या बापाचा पापा घ्यावा वाटतो, ज्या बापाचा हात कानावर फिरवून घ्यावा वाटतात तो बाप तुमच्या काळजात जिवंत पाहिजे. बघा, माहेरात पळत गेल्यानंतर बापाचं चप्पल दिसलं की तुला आनंद होतोय, पण एकदा त्याचं चप्पल दिसायचं बंद झालं की मग म्हणावं लागतंय बघ बाबा तुम्ही कसे पण होता हो, पण बाबा तुम्ही मला पाहिजे होता. बघा, क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा.
बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.